माझे नाव स्वाती आहे. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या वळणाची गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट आहे 5 वर्षापूर्वीची. माझा नवरा सुनील माझ्यापेक्षा वयाने थोडा मोठा होता. आम्ही एका भाड्याच्या घरात राहत होतो. सुनील रिक्षा चालवायचा आणि रात्रंदिवस कष्ट करायचा. सुरुवातीला सर्व काही छान होतं, पण काही दिवसांनी तो विचित्र वागू लागला. वेळेवर घरी येईना, घरातल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू लागला. मला शंका आली, पण तो काही सांगायला तयार नव्हता. फक्त म्हणायचा, तुला काय कमी आहे? मला त्रास देऊ नको. एके रात्री मी झोपेत असताना तो मागून आला आणि त्याने मला घट्ट मिठी मारली. बऱ्याच दिवसांनी तो माझ्याजवळ झोपायला आला होता. मला वाटले कदाचित तो कामाच्या तणावात होता. मी त्याला त्रास न देण्याचा निश्चय केला आणि घरची सर्व कामे स्वतःहून पाहू लागले. एक दिवस सुनील म्हणाला, मी आज रात्री मित्रांसोबत बाहेर जात आहे. मी घरी एकटीच होते. झोपताना खूप भीती वाटली, म्हणून मी शेजारी रेणुकाला बोलावले, पण ती म्हणाली, माझा नवरा दारू पिऊन आलाय, मी येऊ शकत नाही, पण मी माझा मुलगा कुणालला पाठवते. कुणाल 17 वर्षाचा होता. तो पुस्तके घेऊन आला आणि म्हणाला, आंटी तुम्ही झोपा, मी अभ्यास करतो. मी दिवसभराच्या कामाने थकून झोपले. अर्धवट झोपेत मला जाणवले की कोणीतरी माझ्या केसांवरून गालावरून हलकेच हात फिरवत आहे. मी डोळे उघडले. कुणाल माझ्याजवळ बसला होता. मी चमकून विचारलं, काय करतोस तू? तो घाबरला. आंटी तुमचे केस डोळ्यात आले होते म्हणून काढत होतो, काही वाईट नाही केले. मी काही बोलले नाही, पण मनात अस्वस्थता होती. पुन्हा झोपेत एक स्वप्न पडले. त्यात कुणाल माझ्या जवळ येत होता, पण सकाळी उठल्यावर माझे अंग दुखत होते. मला शंका आली. मी कुणालला विचारले, तो काही सांगेना. मग मी एक प्लॅन केला. दुसऱ्यांदा सुनील बाहेर गेला तेव्हा मी पुन्हा कुणालला बोलावले, पण यावेळी मी जागे राहण्याचे ठरवले. तसंच झालं. कुणाल उठला आणि माझ्याजवळ आला. तेव्हाच मी डोळे उघडले. तो घाबरला. मी त्याला हळुवारपणे समजावले की हे चुकीचं आहे. त्यानं माफी मागितली. मी ही गोष्ट त्याच्या आई रेणुकाला सांगितली. तिने त्याला समज दिली. कुणाल लहान होता, त्याला चुकीची ओढ लागली होती. मी त्याला माफ केलं. पण खरा धक्का वेगळाच होता. एक दिवस सुनील आंघोळ करत असताना मी त्याचा मोबाईल पाहिला. त्यात एका मुलीबरोबर त्याचे हॉटेलचे फोटो होते. मी त्याला विचारला, तोच तो बाहेर आला आणि फोन घेऊन निघून गेला. एके दिवशी मी त्याच्या पाठीमागे गेले. तो एका कॅफेजवळ एका उंच गोरी मुलीची वाट पाहत होता. ती आली आणि दोघे हातात हात घालून आत गेले. माझे डोळे भरून आले. मी तिथेच थांबले. काही दिवसांनी तो म्हणाला, मला मित्रांसोबत 4 दिवस फिरायला जायचं आहे. मी होकार दिला, पण 4 दिवसानंतर तो परत आला नाही. उलट बातमी आली की त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने त्या मुलीला फिरायला नेऊन एका कड्यावरून ढकलून दिलं होतं. ती मुलगी गेली. सुनील आता कधी सुटणार नाही. मला खूप राग आला. त्याने माझ्याशी खोटं बोलला, माझा विश्वासघात केला आणि एका निरपराध मुलीचा जीव घेतला. मी त्याला भेटायलाही गेले नाही. सरळ माझ्या आईवडिलांकडे परत आले. आता मी माझ्या आईवडिलांसोबत राहते. मी स्वतःचा एक छोटासा व्यवसाय सुरू केला आहे. आईवडिलांनीही हातभार लावला. माझे आयुष्य आता शांत चालू आहे. रात्री झोपताना कधीकधी कुणालची आठवण येते. मला वाटते त्याला मार खाऊ घालण्याची खंत होती. तो फक्त एक भाबडा मुलगा होता, पण आता मी माझ्या पायावर उभी आहे. हाच माझा नवा विश्वास आहे. स्वातीचा विश्वास हळूहळू भरभराटीला येऊ लागला. सुरुवातीला छोट्या प्रमाणात सुरू केलेलं हातभाराचे काम आता एका छोट्या बुटीकमध्ये रूपांतरित झाले होते. आईवडिलांच्या आशीर्वादाने आणि तिच्या मेहनतीने तिने स्वतःची ओळख निर्माण केली होती. तिच्या बुटीकमध्ये हाताने बनवलेल्या साड्या, दागिने आणि हस्तकला विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. ग्राहकही समाधानी होते, पण अजूनही काहीतरी कमी होते. तिच्या मनातील रिकामपण व्यवसायाने भरून येत नव्हतं. रात्रीच्या वेळेस तिला शांत एकटे जाणवत असे. एके दिवशी दुपारच्या सुमारास बुटीकमध्ये एक युवक आला. तो उंच, सरळ, मोकळ्या डोळ्यांचा आणि हातात काही नवीन डिझाईनची कागदपत्रे घेऊन होता. स्वातीने त्याच्याकडे पाहिलं. तो कुणाल होता.
पण आता तो तसा लहानसा दिसत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर प्रौढत्व होते, डोळ्यात आत्मविश्वास होता आणि हातात एक छोटीशी फाईल होती. "आंटी स्वाती, मी कुणाल," तो हसरा चेहरा करत म्हणाला. स्वाती थोडीशी खाली बघत म्हणाली, "हो, ओळखलं. कसा आहेस?" "मी छान आहे. आईनं सांगितलं की तुम्ही हा बुटीक सुरू केलाय." "मी नुकताच डिझायनिंगचा कोर्स पूर्ण केला. काही नवीन डिझाईन्स तुम्हाला दाखवायची होती." त्याने फाईल समोर ठेवली. स्वातीने डिझाईन्स बघितली. ती खरोखरच सुंदर होती. पारंपरिकते आधुनिकतेचा मिलाप, अगदी तिच्या आवडीची शैली. "खूप छान आहेत कुणाल. ही डिझाईन तू स्वतः बनवलीस?" स्वातीने विचारले. "हो. मला वाटले जर तुम्हाला आवडल्या तर येथे विक्रीसाठी ठेवू शकता. मी इतरही करतो. डिझायनिंग ही माझी आवड आहे," तो नम्रपणे म्हणाला. स्वातीने सगळी डिझाईन्स पाहिली. प्रत्येकात वेगळेपण होतं. तिची नजर एका खास डिझाईनवर थांबली. एक सुंदर नक्षीदार मंगळसूत्र ज्यात साधेपणा होता पण आकर्षण होतं. "हे खास आहे. याची काही कथा आहे का?" स्वातीनं विचारलं. कुणाल थोडा शांत झाला. म्हणाला, "हो. या डिझाईनची प्रेरणा एका स्त्रीपासून आली, जिने स्वतःच्या जिद्दीने सर्व काही पुन्हा उभारलं. ती स्त्री तुम्ही आहात स्वाती." स्वातीच्या डोळ्यात पाणी आलं. ती क्षणभर गप्प बसली. "खूप दिवसानंतर कोणीतरी मला असं कौतुक दिलं," ती हळू म्हणाली. त्या दिवसापासून कुणाल आता नियमितपणे बुटीकला येऊ लागला. तो फक्त डिझाईन आणण्यासाठी नव्हे, तर स्वातीच्या बोलण्यासाठी, तिच्यासोबत कॉफी पिण्यासाठी, बागेत फिरायला जाण्यासाठी येऊ लागला. स्वातीच्या मनातही त्याच्याबद्दल एक वेगळी सहजता निर्माण झाली होती. एके संध्याकाळी बुटीक बंद केल्यावर ते दोघे जवळच्या गार्डनमध्ये फिरत होते. सूर्यास्ताची सोनेरी किरणे स्वातीच्या चेहऱ्यावर पडत होती. कुणाल तिच्याकडे पाहत होता. "तुम्हाला माहीत आहे, मी पहिल्यांदा तुम्हाला भेटलो होतो तेव्हा तुमचा तो आत्मविश्वास, ती उंची, ती चाल, मी माझ्या डोळ्यांनी अनेक सुंदर गोष्टी बघितल्या. पण तुम्ही सगळ्यात वेगळे आहात," कुणाल म्हणाला. स्वाती हसली. "लहान मुलं मोठ्या गोष्टी बोलायला लागतील." तिनं हलकाच टोमणा मारला. "मी लहान नाहीये स्वाती. मी आता 22चा झालोय. तुम्ही जे काही सहन केलं ते मी पाहिलं. तुम्ही मला पहिल्यांदा मारला होता तेव्हा मी घाबरलो होतो. पण आता मला कळतंय ते योग्यच होतं. पण आज मी तुमच्यासोबत जे बोलतोय ते मनापासून बोलतोय." स्वातीने त्याच्याकडे पाहिले. तिच्या मनात आता त्याच्याबद्दल आदर होता आणि हो, एक वेगळं आकर्षणही. पण तिला संकोच वाटत होता. "कुणाल, मी तुझ्यापेक्षा मोठी आहे. माझा भूतकाळ आहे. तू नुकताच जीवन सुरू केलंय. तुला योग्य मुलगी मिळेल," स्वातीने सांगितले. "मला तुम्ही हवे आहात. मोठेपणा ही फक्त संख्या आहे. भूतकाळ प्रत्येकाचा असतो, पण प्रेमाला तारीख नसते, वय नसते," कुणाल तिच्याजवळ येत म्हणाला. स्वातीच्या मनातले बाण कमी झाले. ती कुणालच्या खांद्यावर डोके ठेवून उभी राहिली. त्या क्षणी सूर्यास्त आला होता, पण त्याच्या आयुष्यात नव्या प्रकाशाचा उगम झाला होता. पुढचे काही महिने असेच गेले. कुणाल आता स्वातीच्या बुटीकचा एक भाग बनला होता. त्यांची डिझाईन्स ग्राहकांना खूप आवडू लागली. बुटीकची नावलौकिक वाढली. स्वातीचे आई-वडीलही कुणालवर प्रसन्न होते. कुणालची आई रेणुकाही या नात्याला पाठिंबा देत होती. एके रात्री स्वाती आणि कुणाल छतावर बसले होते. चांदण्या रात्रीच्या प्रकाशात स्वातीचा चेहरा चमकत होता. कुणालने तिचा हात हातात घेतला. "स्वाती, मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. हा प्रस्ताव नाही, विनंती आहे. माझ्या आयुष्यात तुम्ही आलात तेव्हापासून मी पूर्ण झालो. तुम्ही मला प्रेम करायला शिकवलं, संयम शिकवला, आदर शिकवला. तुमच्याशिवाय माझी कल्पनाच नाही," कुणालने हळुवारपणे सांगितले. स्वातीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे प्रेमळ अश्रू होते. तिनं डोकं हलवून होकार दिला. कुणालने तिला घट्ट मिठी मारली. त्या मिठीत ओढ होती, आधार होता, प्रेम होतं, पण कोणतीही अनैतिकता नव्हती. काही दिवसांनी त्याचा साधा, पारंपरिक पद्धतीने विवाह झाला. फुलांची सजावट, आरत्यांचा प्रकाश, मंगळसूत्राचा नाजूक स्पर्श, सर्व काही शांत आणि सुंदर होतं. स्वातीने स्वतःच्या हाताने बनवलेली लाल साडी नेसली होती. कुणालने तिला मंगळसूत्र घातलं होतं तेव्हा तिचा हात थोडासा थरथरला, पण तो थरकाप प्रेमाचा होता.
विवाहानंतर कुणाल आता स्वातीच्या बुटीकमध्ये पूर्ण वेळ सहभागी झाला. ते दोघं मिळून डिझाईन बनवत, ग्राहकांची स्वप्ने साकार करत. घरात शांतता होती, प्रेमाची ऊब होती. स्वातीचे आई वडील आता निवांत झोपू शकत होते. आज स्वाती बागेत बसून चहाचा गुटखा घेत होती. कुणाल तिच्या शेजारी बसला होता. त्याने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, स्वप्नातील जगापेक्षा तुमची साथ मला जास्त प्रिय आहे. स्वाती हसली. मीही तुला पाहते, तुझ्याच विचारत असते, ती म्हणाली. त्यांच्या नजरा भेटल्या. त्यात प्रेम होते, आदर होता, समजूतदारपणा होता. हीच खरं रोमांस होतं. शब्दाशिवाय, हावभावांशिवाय, फक्त भावनांच्या भाषेत. आता स्वातीच्या मनात कुठलीही शंका नव्हती, कुठलंही भय नव्हतं. तिला हवे होते ते तिला मिळालं होतं. एक सोबती, एक प्रियकर, एक नवरा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची नवी ओळख. भूतकाळातील वादळे संपली होती आणि आता फक्त प्रेमाचा सुंदर सूर्य उगवला होता. स्वाती आणि कुणालच्या लग्नाला आता 6 महिने झाले होते. बुटीकचा व्यवसाय वाढत होता. त्यांनी दोघांनी मिळून एक छोटेसं डिझाईन स्टुडिओ सुरू केलं होतं. स्वाती ग्राहकांच्या संपर्कात असे, तर कुणाल डिझाईन तयार करत असे. एकमेकांच्या पूरक अशी ही जोडी शहरभरात प्रसिद्ध झाली होती. पण स्वातीच्या मनात अजूनही कधीकधी एक विचार येत असे. वयाचे अंतर, ती कुणालपेक्षा 12 वर्षांनी मोठी होती. समाज काय म्हणेल, लोक काय बोलतील, पण कुणालच्या वागण्यात कधीही तिच्याप्रती दुर्लक्ष नव्हते. उलट तो तिला अधिक समजून घ्यायचा. एके दिवशी संध्याकाळी बुटीक बंद केल्यावर दोघे जवळच्या चहाच्या टपरीवर गेले. तिथे काही शेजारी बसले होते. एका शेजाऱ्याने टोमणा मारला, बघा बघा, आई आणि मुलगा चहा पितायत. स्वातीचा चेहरा पडला. तिने उठून जायचा प्रयत्न केला, पण कुणालने तिचा हात हळूवार धरला. तो उभा राहिला, शेजाऱ्याकडे शांतपणे बघितले आणि म्हणाला, ही माझी पत्नी आहे. तुम्हाला काही प्रश्न असेल तर मला विचारा, तिला नव्हे. शेजारी गप्प बसला. कुणालने स्वातीला घट्ट मिठी मारली. नाही, कारण सार्वजनिक ठिकाणी तो तिला नेहमी आदर द्यायचा. फक्त तिचा हात हातात धरून तिला घरी घेऊन आला. घरी आल्यावर स्वाती पुटपुटली, बघ, मी म्हणते ना, लोक काहीतरी बोलतात, तुलाही वाईट वाटते. कुणाल तिच्यासमोर बसला. त्याने तिचे अश्रू पुसले. मला वाईट कशासाठी वाटावे? तू माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर, सर्वात मेहनती, सर्वात समंजस स्त्री आहे. वय ही फक्त संख्या आहे. लोक बोलतील, बोलू दे, पण तू रडशील तेव्हा माझे हृदय पिळवटून जाते. स्वातीने त्याच्याकडे पाहिले. तिच्या मनातील सर्व संशय हळूहळू विरू लागला. त्या रात्री चंद्र होता. कुणालने स्वातीला छतावर नेले. त्याने तिच्यासाठी एक छोटीशी मेणबत्ती लावली. तिचा आवडता चहा बनवला आणि 2 गप्पा मारायला बसला. स्वाती, मला तुला काही विचारायचं आहे, कुणाल म्हणाला. सांग, स्वाती हळू म्हणाली. तू कधी पुन्हा प्रेम करायचा विचार केला होतास का? म्हणजे मी आणि तू, आपण दोघे म्हणून? स्वातीने माझ्याकडे बघितले. तिच्या डोळ्यात एक कोवळी लाज होती. हो, पण मला भीती वाटते. माझा भूतकाळ, सुनीलनं जे केलं त्यामुळे मी घाबरले. कुणालने तिचा हात हातात घेतला. मी सुनील नाही आहे स्वाती. मी तुला कधीही दुखावणार नाही. प्रेम म्हणजे शरीराची नव्हे, मनाची जवळीक आहे. मला तुझ्या मनाची जवळीक हवी आहे. उर्वरित सगळं नैसर्गिकरित्या घडेल. स्वातीने डोकं टेकवलं त्याच्या खांद्यावर. त्या रात्री ते बराच वेळ बोलले, हसले. कुणालने तिला गाणं म्हणून ऐकवलं. एक वेळ आली तेव्हा स्वातीला झोप लागली. कुणालने तिला पलंगावर नेऊन झोपवलं. त्याने तिच्या कपाळावर एक हळूवार चुंबन दिलं. हे एक साधं, आदराचं चुंबन होतं. तिला ब्लँकेट घातली आणि स्वतः बाजूच्या खोलीत झोपायला गेला. काही महिन्यांनी स्वातीचा वाढदिवस होता. कुणालने तिला एक आश्चर्याची भेट दिली. एक छोटंसं घर. बुटीकजवळ एक छोटासा फ्लॅट त्याने तिच्या नावे खरेदी केला होता. हे आपल्या दोघांचे घर असेल, स्वाती, नवीन सुरुवात, तो म्हणाला. स्वातीचे डोळे भरून आले. तिने कुणालला मिठी मारली. ती मिठी बोलकी होती. त्यात सात्वन होतं, आभार होतं, प्रेम होतं. घराची सजावट करताना ते दोघे खूप हसले. कुठलेही सामान आणताना, भिंतीवर चित्र लावताना, स्वयंपाकघर सजवताना.
प्रत्येक क्षणी ते एकमेकांसोबत होते. एका संध्याकाळी स्वातीने कुणालसाठी खास खीर बनवली. कुणालने तिला चमच्याने खाऊ घातली. ती हसली, तो हसला. तो क्षण इतका सुंदर होता की वेळ थांबावा असं वाटलं. तुला माहिती आहे स्वाती, मी लहान असताना माझ्या आईला विचारायचो की प्रेम म्हणजे काय. ती म्हणायची, जेव्हा एखाद्याच्या डोळ्यात तुला तुझं संपूर्ण विश्व दिसते तेव्हा समजून जायचं की प्रेम आहे. आज तुझ्या डोळ्यात मला माझे विश्व दिसते, कुणाल म्हणाला. स्वाती गहिवरून आली. तू खूपच गोड बोलतोस. असे बोलत राहिलास तर मी कायम तुझ्यासाठी खीर बनवेन. वचन. कुणालने हात पुढे केला. वचन. स्वातीने हात जोडला. एके दिवशी कुणालची आई रेणुका स्वातीकडे आली. ती स्वातीशी गप्पा मारायला बसली. स्वाती, कुणाल आता खूप बदलला आहे. तू त्याच्यावर प्रेम केलंस, त्याला समजून घेतलंस, पण एक गोष्ट सांगते, त्याला एकदा तुझ्याबद्दल वाईट वाटायचे. तो मला म्हणाला होता, आई मी स्वाती आंटीशी चुकीचं वागलो. त्या रात्री मी झोपेत त्यांना टच केला. मला खूप पश्चाताप आहे. त्याने तुला मार खाल्ल्यानंतर रात्रभर रडत होता, पण आज तो तुझ्यासाठी प्राण द्यायला तयार आहे. स्वातीने हातातील काम थांबवले. ती हळू म्हणाली, मी त्याला आधीच माफ केलं आहे रेणुका. मी स्वतः खूप चुका केल्या, पण प्रेमात चुका नसतात, फक्त शिकवण असते. तेवढ्यात कुणाल आत आला. त्याने आईला बघितलं, मग स्वातीकडे. काय बोलत होते दोघी? तुझी स्तुती करत होते. स्वातीने डोळे मिचकावले. कुणालला हसू आलं. तो आईच्या पाया पडला. मग स्वातीच्या डोळ्यात बघितलं. त्या नजरेत कृतज्ञता होती, प्रेम होतं आणि एक आश्वासन होतं, मी तुला कधीही दुखावणार नाही. आज त्यांच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालं होतं. कुणालने स्वातीच्या जवळच्या डोंगरावर फिरायला नेले. सूर्यास्ताची वेळ होती. संपूर्ण आकाश केशरी आणि गुलाबी रंगात रंगले होतं. कुणालने स्वातीचा हात घेतला. हा रंग तुझ्यासाठी आहे. गुलाबी, प्रेमाचा रंग, केशरी, ऊर्जेचा रंग, तू दोन्ही आहेस. स्वाती हसली. तुझ्या बोलण्यात कविता आहे, कारण माझ्या मनात तू आहेस. कुणाल तिच्यासमोर येऊन उभा राहिला. त्याने तिच्या डोळ्यात बघितलं. तिने त्याच्या डोळ्यात बघितलं. वारा हळुवार वाहत होता. कुणाल तिच्या कपाळावर हात ठेवला. तिचे केस मागे सरकवले आणि म्हणाला, मला तुझ्यासोबत आयुष्यभर असेच उभं राहायचं आहे. प्रत्येक सूर्यास्त, प्रत्येक सकाळ, प्रत्येक पाऊस, प्रत्येक हिवाळा, सगळं तुझ्यासोबत. तिने डोकं टेकवलं त्याच्या छातीवर. तिने डोळे मिटले. त्या क्षणी तिला जाणवले की प्रेम म्हणजे केवळ शब्द नव्हे, तर तो विश्वास आहे, तो आधार आहे, तो निश्चल समुद्रासारखा शांत आहे. कुणालने तिला आपल्या बाहूत घेतले. ती घट्ट मिठी नव्हती, हलकी होती, अगदी पाखराच्या पंखासारखी. त्या मिठीत फक्त शुद्ध प्रेम होतं, कोणतीही इतर भावना नव्हती. सूर्य डोंगरामागे हळूहळू मावळत होता, पण त्यांच्या प्रेमाचा प्रकाश कधीच मावळणार नव्हता. स्वातीच्या बुटीकला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. तिने एका छोट्या खोलीतून हा व्यवसाय सुरू केला होता. आता तिचे बुटीक आणि स्टुडिओ मिळून 10 कर्मचारी आहेत. कुणाल आता एक प्रसिद्ध डिझायनर झाला आहे. पण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे स्वाती आता आई होणार आहे. होय, कुणाल आणि स्वाती यांना लवकरच एक बाळ होणार आहे. कुणालची आई रेणुका आता आजी होणार आहे, तर स्वातीचे आईवडील आजोबा आजी. एका रात्री स्वाती आणि कुणाल आपल्या नवीन घराच्या छतावर बसले होते. स्वातीच्या हातात एक कप दूध होतं. कुणाल तिच्याजवळ बसला होता. स्वाती, एक गोष्ट सांगू? कुणाल म्हणाला. सांग. मला कधी वाटले नव्हते की आपलं आयुष्य इतकं सुंदर होऊ शकतं. तू आलीस, माझ्या सर्व चुका माफ केल्यास, माझ्यावर प्रेम केलंस. मी तुझ्यासाठी काय करू शकलो? स्वातीने त्याच्याकडे पाहिलं. ती हळू म्हणाली, तू आधीच सगळं केलंस. तू मला स्वतःवर प्रेम करायला शिकवलं. तू मला माझ्या भूतकाळातून बाहेर काढलं. तू मला आयुष्य दिलं. कुणालने तिचा हात हातात घेतला. त्याने तिच्या पोटावर हात ठेवला. आणि आता हा छोटासा अतिथी आपल्यामध्ये रंग भरेल. स्वातीच्या डोळ्यात पाणी आलं. पण हे अश्रू दुःखाचे नव्हते. हे कृतज्ञतेचे, प्रेमाचे आणि नव्या आशेचे होते. चंद्र आकाशात हसत होता. तारे चमकत होते. वारा हळुवार वाहत होता. आणि 2 हृदये एकत्र, शांत, सुंदर प्रेमात बुडालेली. स्वातीच्या गोडात आता 9 महिने पूर्ण झाले होते. कुणाल तिच्यासाठी दिवसभरात जागत होता.
रात्री तिला पाय दुखले तर तो हात लावून हळूवार ताप द्यायचा. सकाळी तिच्यासाठी गरम दूध आणायचा. बुटीकची सगळी कामे स्वतःच हाताळायचा जेणेकरून स्वातीला विश्रांती मिळावी. एक दिवस स्वातीला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या. कुणालने क्षणात गाडी काढली. स्वातीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याचे हात थरथरत होते. स्वातीने त्याचा हात घट्ट धरला. घाबरू नकोस कुणाल, मी ठीक आहे, स्वाती हसत म्हणाली. तू शूर आहेस स्वाती, मला तुझा अभिमान आहे. कुणालने तिच्या कपाळावर हात ठेवला. काही तासांनी एका सुंदर बाळीचा जन्म झाला. लहानशी गोरीशी नाकात नेसलेली, पण डोळ्यात एक अजब चमक होती. स्वातीने बाळाला उचलले. डोळ्यात पाणी आले. कुणालने दोघींनाही मिठी मारली. हा क्षण त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण होता. बाळीचे नाव काय ठेवायचे कुणालने विचारले. आशा, स्वाती म्हणाली, कारण तिने आपल्या आयुष्यात नवी आशा आणली. कुणालना हे नाव फार आवडले. त्या रात्री कुणाल हॉस्पिटलमध्ये स्वातीजवळ बसून होता. तिला हाताने जेवण भरवले, बाळीला झोपवले. मध्यरात्री स्वाती जागी झाली तर कुणाल बाळीला कुशीत घेऊन खिडकीबाहेर चंद्र पाहत होता. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच शांतता होती. बाळी आता घरी आली होती. घरात बाळीच्या हास्याचे प्रकाश पसरला होता. कुणाल आता बुटीकमध्ये सकाळी लवकर जात असे. दुपारी लवकर येऊन स्वातीला मदत करत असे. तो बाळीला अंघोळ घालायचा, गाणी म्हणायचा, झोपवायचा. स्वाती बघत राहायची आणि मनातल्या मनात हसायची. तू खूप चांगला बाप आहेस कुणाल, स्वाती एक संध्याकाळी म्हणाली. मी तुझ्यापासून शिकलो स्वाती. तू जीव ओतून बाळीला सांभाळतेस हे बघून माझ्या मनात संयम आला. कुणाल तिच्या जवळ बसला. आशा आता 4 महिन्यांची झाली होती. तिला उलट्या सुलट्या हालचाली करायची सवय लागली होती. कुणालने तिला एक छोटंसं खेळणं बनवून दिलं. एक गोलाकार लाकडी गोळा ज्यावर त्याने छोटेसे चिन्ह कोरलं होतं. स्वातीने ते बघितलं तर ते स्वाती प्लस कुणाल कोरलं होतं. हे तू केलंस स्वातीनं आश्चर्याने विचारलं. हो, हे आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे. आता आशा खेळेल, मोठी होईल आणि एक दिवस हिच्या लग्नात हे आपण देऊन टाकू. कुणाल हसला. स्वातीने तो गोळा हातात घेतला. तो लहान होता पण त्यात एक मोठं प्रेम वसलेलं होतं. कुणालला माहीत होतं की स्वातीला फिरायला फार आवडते, पण बाळी लहान असल्याने कुठे जाऊ शकत नव्हती. म्हणून कुणालने घरातच एक रोमॅन्टिक कॉर्नर बनवलं. खोलीच्या एका कोपऱ्यात हिरव्या रंगाची रोपांची लावणी केली. लहानसा झुला टाकला. भिंतीवर दिव्यांची आरास केली. मधोमध एक छोटंसं टेबल, त्यावर मेणबत्ती आणि स्वातीचा आवडता खाऊ ठेवला. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.